आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। पुरंदरच्या शिरपेच्यात अजून एक तुरा। पुरंदर बोबगावमधील रहिवासी स्वर्गीय बाजीराव आबा जगदाळे यांचे नातू खुशाल मोहन बाजीराव आबा जगदाळे यांनी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये गुजरात गांधीनगर या ठिकाणी 80 किलो गटामध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे। त्यानिमित्त समस्त बोबगाव ग्रामस्थांच्या वतीने आधी 2.5 किलो चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला। यानंतर पुणे येथे धनकवडी गावात त्रिमूर्ती नगर भारती विद्यापीठ ते महाराणा मित्रमंडळ इथपर्यंत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। या मिरवणुकीमध्ये आर्यन सपकाळ, उदय चव्हाण, तेजस कांबळे, सुजित पिलानी, संग्राम सोनवणे, प्रज्वल शिंदे, प्रथमेश शिंदे, उदय गिरे तसेच पैलवान खुशाल यांच्या मित्रपरिवारांनी सहभाग घेतला होता। स्वर्गीय बाजीराव आबा जगदाळे यांनी चालवलेला कुस्तीचा वारसा त्यांचा मुलगा मोहन जगदाळे यांनी पुढे चालवला आणि आता मोहन जगदाळे यांचे सुपुत्र पैलवान खुशाल मोहन जगदाळे यांनी महाराष्ट्रातील गोल्ड मेडल मिळवले। याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत पुणे धनकवडी या ठिकाणी। पुरंदरचे सुपुत्र खुशाल मोहन बाजीराव आबा जगदाळे यांचं आज गुजरातमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी एक कुस्ती स्पर्धा झाली होती। या गांधीनगरमध्ये या कुस्तीमध्ये खुशालने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल समस्त पुरंदरकर वासियांना एक अभिमान असा झालेला आहे आणि काल त्याच्या गावामध्ये त्याला 2.5 किलोची चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलेलं आहे। आज त्याच्या मूळ ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आज त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे आणि कुठेतरी या पुरंदरच्या मातीमधनं जे एक पैलवान जे बाजीराव आबा जगदाळे, स्वर्गीय बाजीराव आबा जगदाळे यांच्या कुटुंबामधनं नेहमीच पैलवानकीचा एक वारसा चांगल्या पद्धतीने जपण्याचा एक प्रयत्न त्या कुटुंबातर्फे केलेला आहे आणि त्याचंच एक फलित म्हणून खुशाल हा गोल्ड मेडलिस्ट झालेला आहे आणि त्याची आज भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे। तर बाळा, तुझं ती स्पर्धा झाली ती कुठे झाली? गुजरातमध्ये। काय स्पर्धेचं नाव? शालेय कुस्ती स्पर्धा। अच्छा, अंडर किती वेट होतो, किती वेटच्या ह्याच्यामध्ये होते ते? 80 किलो। 80 किलोमध्ये संपूर्ण देशामधनं किती तिथं कुस्तीगीर आले होते? भरपूर आले ते, 100-150 असे आले असते। तू किती राऊंड खेळला तिथे? 6। यानंतर खुशालचे पप्पा आहेत आपल्याबरोबर, तर ते बोलतील। बोला, तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कुटुंबाबद्दल जो कुस्तीचा वारसा आहे तो तुम्ही पुढे चालवलेला आहे आणि त्याबद्दल बोला। बोला। माझ्या आजोबानंतर माझ्या वडिलांनी आणि त्यांच्यानंतर मी आणि माझ्यानंतर माझ्या मुलाने हा वारसा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा मला अभिमान आहे। धन्यवाद। म्हणजे जे आजोबांच्या काळामध्ये जे कुस्तीची परंपरा आहे ते मुलांनी जपली आणि त्यांच्या मुलांच्या मुलांनी ती जपलेली आहे आणि त्यांचा नातू आज स्वर्गीय बाजीराव आबा जगदाळे यांना नक्कीच आनंद होत असेल की आपला एक नातू महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये गोल्ड मेडल घेऊन यशस्वी झालेला आहे। या खुशाल यास आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा। धन्यवाद। खुशालचा अभिमान आहे, त्यांनी त्याच्या
वडिलांचा आणि त्याच्या आजोबांचा आदर राखून पुढं अजून मेहनत करावी आणि असंच पुढं जात राहावं एवढंच अपेक्षा. काढतोय राईट बसलं.